Good morning, one and all. In the last lecture, we covered the first angle projection method, second angle projection method, third angle, and the fourth angle. Okay. So, along with horizontal plane, vertical plane that we discussed in the last lecture. So, any doubt in that? Anybody? येस एक क्वेश्चन विचारायचा होता सर. बोला बोला. सर तुम्ही म्हणाला की सेकंड अँगल अँड फोर्थ अँगल प्रोजेक्शन आपण यूज करू शकत नाही बिकॉज ते ओव्हरलॅप होतं. मग करेक्ट. सर ते आपण अँटी क्लॉकवाईज का रोटेट करत नाही? ऑर क्लॉकवाईज करायचं असलं तर व्हर्टिकल प्लेन का करत नाही? मग ते ओव्हरलॅप नाही ना होणार? हा ओव्हरलॅप होणार नाहीये, पण आता नॉर्मली कसं असतं, ज्यावेळेस आपण काही स्टँडर्ड्स आपण सेट करतो. मी म्हटलंय का ते ब्युरो ऑफ इंडियन BIS, कॅपिटल BIS, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. ते इंडियन स्टँडर्ड प्रमाणे आपण जे फर्स्ट अँगल म्हटलं फॉलो करायचे, त्याच्यामध्ये तुम्ही हॉरिझॉन्टल प्लेनला काय केलं, क्लॉकवाईज रोटेट केलं. ओके, क्लॉकवाईज रोटेट केल्यानंतर काय झालं, हॉरिझॉन्टल प्लेन खाली गेलं, व्हर्टिकल प्लेन वरती तसंच राहील, बरोबर. त्यामुळे फ्रंट व्ह्यू हा XY लाईनच्या वरती आला आणि टॉपिक काय झाला, XYच्या खाली आला, बरोबर आहे का? हा सर. हा, तर एक आपण स्टँडर्डाइज मेथड फॉलो करतो की वी आर कन्सिडरिंग HP and VP plane transparent and we are assuming that the horizontal plane we are rotating in a clockwise direction. That is our convenience. Okay, or whatever the method that we are following from the many years. Okay, suppose we want to get an front view and top view separated, so we need to rotate horizontal plane in a clockwise direction and vertical plane should be fixed one. Okay, then and then only view will be separated. So whatever your question is that in second and fourth angle method, the two views, front view and top view, get overlaps. Why it get overlaps? Because horizontal plane is rotating in clockwise, hence HP VP get overlap each other. बरोबर. आता हे हा एक आपण एक कुठलं तर एक लॉजिकल सिक्वेन्स फॉलो केले पाहिजे ना, एकतर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. आर गेटिंग? आपण एक तर येस सर. क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज, तर जे आपण स्टँडर्ड आहे ते आपण फॉलो करूया. ओके, इट इज एन ॲज पर द इंडियन स्टँडर्ड. सो यू वॉन्ट टू गेट अन व्ह्यूज अँड ॲज वी आर फॉलोईंग, किंवा आपल्या जे इंडियामध्ये जे मेथड फॉलो केली जाते ते फर्स्ट अँगल पोझिशन मेथड आहे. गेटिंग? तर फर्स्ट अँगल पोझिशन मेथडमध्ये फ्रंट व्ह्यू वरती आला पाहिजे आणि टॉप व्ह्यू खाली आला पाहिजे, XYच्या खाली आला पाहिजे. दॅट इज द ॲक्सेप्टेबल. गुड ओके सर. क्वेश्चन. येस. एनीवन फ्रॉम बॉय साइड? प्लीज आज कन्फ्युजन. सी, जो पण तुम्ही बोलणार नाहीये, आणि माझं एक लक्षात ठेवा की मी कधीही ज्यावेळेस चुकीचं बोलेल किंवा चुकीचं सांगेल, काय कन्फ्युजन असेल, जेवढं तुम्ही फ्रँक बोलाल तेवढं तुम्हाला लवकर समजेल, त्या विषयामध्ये इंटरेस्ट वाढेल आणि बिगिनिंगलाच समजलं नाही तर समजलं नाही म्हणून बघायचं. ओके, सो आय विल रिवाइज इट, नो प्रॉब्लेम. पण लक्षात ठेवा, जे चॅप्टरचं सिक्वेन्स आहे, प्रोजेक्शन ऑफ लाईन, प्लेन, सॉलिड, ऑर्थोग्राफिक्स, या सिक्वेन्समध्ये जर प्रोजेक्शन ऑफ लाईन आलं तर प्लेन येते, प्लेन आलं तर सॉलिड येते. So we will understand line chapter perfectly so that plane chapter you can understand yourself also. So teaching is not required. म्हणजे त्या टीच करायची गरज नाही, असं एवढं तुमच्याकडे तेवढा कॉन्फिडन्स येईल की तुम्ही म्हणाल की सर आम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतो. सो विल वर्क मोर ऑन द लाईन चॅप्टर सो दॅट प्लेन चॅप्टर विल बिकम व्हेरी सिम्पल फॉर यू पीपल. मुलामध्ये काय कन्फ्युजन, समजले का काल त्या दिवशी शिकवलेलं कालचं? Yes, sir. ओके. Yes, sir. And make habit to see the recorded lectures. See, I am mentioning the link of that recorded lecture as well as point covered in that lecture. तर त्याप्रमाणे ज्यांना ते समजलं नसेल त्यांनी ते रेकॉर्डेड लेक्चर बघायचं आहे, किंवा जे अब्सेंट राहिलेत काही इमर्जन्सी प्रॉब्लेममुळं, इमर्जन्सी इश्यूमुळं, तर त्या केसमध्ये ते लेक्चर बघायचं आहे आणि अंडरस्टँड करून घ्यायचं काय कन्सेप्ट डिस्कस केलेलं. ओके, सो we'll write something about whatever the discussion we made in the last lecture. Put the heading. I think we have given the heading as a position of line, and then we define the line. Okay, so put the heading line. Write down line. It is the shortest distance. It is the shortest distance between the point, between the points
It is the shortest distance between the points. Is nothing but line. Is nothing but line. Next, to draw the projections, to draw the projections, to draw the projections of any object, to draw the projections of any object. ऑब्जेक्ट म्हणजे काय असू शकतो, लाईन असेल, पॉइंट असेल, की एनी 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट असेल. टू ड्रॉ दी प्रोजेक्शन्स ऑफ एनी ऑब्जेक्ट, comma, we must have following information. We must have following information. We must have following information. काय इन्फॉर्मेशन पाहिजे आपल्याला? Hello, what information is required? Object, observer, and location of object. Correct. So we must have the information of 3 points. Right on. First, object. Second, observer. Then third, location of object. Location of object. Location of object. Okay. Next line. Put the heading quadrant system. Quadrant system. Quadrant system. So for your understanding, you need to draw this 3D figure. Okay, horizontal plane, vertical plane. आता बऱ्याच जणांना हे ड्रॉ करण्यासाठी अडचण येणार. मी आय विल टेल हाऊ टू ड्रॉ इट. ओके, बघा सगळ्यांनी केअरफुली बघा. टू ड्रॉ द दिस प्लेन 3 डायमेन्शनल. सो हाऊ टू स्टार्ट द सोल्यूशन और हाऊ टू ड्रॉ इट. ठीक है. You can do one thing. You follow my instructions. Draw one horizontal line. Faint. Draw one horizontal line. I will draw it here. Draw one horizontal line. Okay. Then draw one vertical line, that is 90-degree angle. So vertical line, that line will be perpendicular to the horizontal line. Draw it. Okay. Then to the right side, from this bottom point, measure the angle. You put your protractor here. Measure the angle 30 degree. Measure the angle 30 degree. या पॉइंट पासून काय करा, प्रोट्रॅक्टर इथे ठेवा. बघा दिसतो का कर्सर त्या ठिकाणी. या पॉइंट पासून काय करायचं, अँटी क्लॉकवाइज 30 डिग्री मेजर करायचं. and draw a line. Just measure the angle 30 degree
Okay, drawn everybody. Yes, sir. Okay, now if you are having roller scale or any our regular scale, okay, you can take any one of them. Either you take roller scale or our regular scale. आता काय करायचं, ही जी तुम्ही अँगल लाईन काढली इन्क्लाइन लाईन, लक्ष देता ना सगळे, Yes, sir. इन्क्लाइन लाईन जी काढली 35 डिग्रीची, त्याला पॅरलल बरोबर इथून एक लाईन काढा. पॅरलल लाईन काय केलं, जी इन्क्लाइन लाईन काढली होती 35 डिग्रीची, त्याला पॅरल बरोबर मी इथून काढली. ओके, देन ड्रॉ वर्टिकल लाईन. Then draw vertical line. That line, vertical line will be parallel to the first vertical line. म्हणजे जी पहिला vertical line जी तुम्ही काढली होती त्याला parallel. काय केलं, जी vertical line काढली ही second one, ती second one जी आहे ते it is parallel to the first vertical line. Parallel. मिळालं का तुम्हाला प्लेन, वर्टिकल प्लेन? Yes, sir. Everybody has completed vertical plane. Yes, sir. आता काय करा, ह्या प्लेनचा सेंटर काढा. जी काही लाईन वर्टिकल आहे त्या ह्या किंवा ह्या प्लेनचा सेंटर काढा. मग सेंटरसाठी काय करणार, जी फर्स्ट वर्टिकल लाईन आहे त्याचा सेंटर पॉईंट काढणार. फर्स्ट वर्टिकल लाईन जी आहे त्याचा सेंटर काढणार. ठीक आहे. So once you locate the center point of that one first vertical line, then draw one inclined line which is parallel to the first inclined line. ह्या inclined line ला parallel, जी 30 degree inclined line काढलेली आहे त्याला parallel बरोबर ह्या center point पासून लाईन काढा. You will get this. लाईन काढायची sir. हा, बोला. हॅलो, फर्स्ट वर्टिकल लाईनचा सेंटर पॉइंट काढला मी. त्या सेंटर पॉइंट पासून इन्क्लाइन लाईन जी काढलेली ती लाईन कशी काढली मी, जी फर्स्ट वर्टिकल इन्क्लाइन लाईन त्याला पॅरलल. बघा दिसते का, ही लाईन हे सगळे एकमेकाला पॅरलल आहेत. हिअर वी हॅव टू मेंटेन द पॅरलिझम. लाईन्स एकमेकाला पॅरल असल्या पाहिजे. ज्या वर्टिकल लाईन्स काढल्या ते एकमेकाला पॅरल आहेत, ज्या इन्क्लाइन लाईन्स काढलेल्या आहेत किंवा तुम्ही त्याला हॉरिझॉन्टल म्हणू शकता. सो दिस लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. ज्यांना काढता येत नाही त्यांनी पटकन मला सांगायचं आहे, सर कसं काढलेलं आहे काय. So this is a skill. See, whatever you are drawing now, this is kind of a skill development. हे जर तुम्हाला मी सांगत नसतं कसं काढायचं, तुम्हाला थोडस वेळ लागला असता किंवा अडचण आली असती. काही लोकांना काढता आलं असतं, पण इथे कसं आहे, इट इज अ गॉड गिफ्ट. ओके, काही जणांना लवकर कॅप्चर होतं स्किल, लगेच ते इम्प्लिमेंट करू शकतात. काही जणांना वेळ लागतो. तर ते आपल्याला सगळ्यांना डेव्हलप करायचं स्किल. झालं, कम्प्लिटेड? Yes, sir. Yes, ओके, sir. आता हे वर्टिकल प्लेन कम्प्लीट झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, हॉरिझॉन्टल प्लेन काढायचं आहे. वी हॅव टू ड्रॉ हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, आता हॉरिझॉन्टल प्लेन कसं काढायचं बघा. अगेन फ्रॉम दिस पॉइंट यू कॅन ड्रॉ वन, किंवा असं करू शकतो डायरेक्टली. ते आपण आपल्या अंडरस्टँडिंग साठी काढ, लक्षात ठेवा. असं काही नाही की अँगल अगदी तंतोतंत असला पाहिजे. ओके, दिस इज फॉर आवर अंडरस्टँडिंग. ओके,
then parallel to this line. Okay. Parallel to this. Okay, this is a horizontal plane, vertical plane. हॅलो सर. Completed? हॅलो सर. सर ते हॉरिझॉन्टल प्लेन कसं काढलं? हा, आता कसं आहे, थोडस अँगल इथे घेताना काही 90 डिग्री घेतल्यानं लक्षात ठेवा. थोडंसं इन्क्लाइन काढले, म्हणजे अराउंड 35 डिग्री म्हणजे हरकत नाही. हॉरिझॉन्टल पासून 30 डिग्री वर घेतला तरी सो चालतो. इफ ऑन टू टेक अँगल हिअर, एक स्मॉल लाईन काढली इथं मी समजा, आणि इथून असं जर क्लॉकवाईज 30 डिग्री मोजला तर यू विल गेट दिस लाईन. ह्या लाईनला पॅरलल परत पुढची लाईन काढली ह्या पॉईंट पासून, आणि नंतर काय केलं मी, ही जी लाईन काढलेली आहे ही लाईन कशी आहे, ह्याला पॅरलल आहे, या लाईनला पॅरलल अशी पुढची लाईन, ह्याला पॅरलल परत ही पुढची लाईन. ओके, यू कॅन टेक 35 डिग्री 40 डिग्री अँगल, नो प्रॉब्लेम. फक्त 90 डिग्री अँगल इथला नसला पाहिजे, लक्षात ठेवा. काढता येतं या सगळ्यांना? येस सर. ड्रॉन? येस सर. फुलामध्ये? ऑल बॉयज? कंप्लीट? नो सर, वेट. ओके. डन? येस सर. ओके, आता सर्वांना इमॅजिन व्हायला पाहिजे बरं का. जस्ट नाउ ऑल ऑफ यू इमॅजिन, येस, वर्टिकल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन. यू टेक 2 मिनिट्स आणि इमॅजिन. बघा डोळ्यासमोर प्लेन उभं राहिलं का, वर्टिकल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन. हॅलो? येस सर. प्लेन, वर्टिकल प्लेन अँड द हॉरिझॉन्टल प्लेन, जस्ट इमॅजिन. इमॅजिन केलं? तुमच्या स्केचबुक न बघता जस्ट इमॅजिन. आता तुम्ही ड्रॉ केलेलं आहे, तुम्हाला आयडिया आले वर्टिकल प्लेन अँड हॉरिझॉन्टल प्लेन. सो when this vertical plane and horizontal plane get intersected, so we are getting 4 quadrants: first quadrant, second, third and fourth. सर्वांना इमॅजिन झालं का? येस सर. येस. इमॅजिन करा, इमॅजिनेशन केले, मेकॅनिकली नाही फॉलो करायचं, इमॅजिनेशन इज रिक्वायर्ड. Okay, I hope that you have got the horizontal plane and the vertical plane. Okay, now you can mention the names also, no problem. As in the diagram, if you see that जे साइडला डायग्राम जे अगोदर काढलेले पीपीटी मधली, हॉरिझॉन्टल प्लेन, वर्टिकल प्लेन, हे सगळं दाखवा. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, हे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन करा प्लेन मध्ये. HP, HP stands for horizontal plane.
VP stands for vertical plane. हॅलो सर. हा सर बोला. हे अँगल कितीचा घ्यायचा सर? आता हे केले, मार्क केले तिथं. हा मी अँगल 30 डिग्री घेतला, 30. सी एक आपल्या अंडरस्टँडिंग साठी आपण ते प्लेन काढलेलं आहे बघा, असं काय हे नाहीये. जस्ट आपल्याला थोडंसं इमॅजिन व्हावं आपल्या स्केचबुक मध्ये असलं पाहिजे. कुठलीही लक्षात ठेवा, क्वाड्रंट सिस्टम आपण ज्यावेळेस स्टडी करतो त्यावेळेस 2 प्लेन असतात, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल प्लेन असते. ओके, तर त्या प्लेन मध्ये तुम्ही ऑब्जेक्टला प्लेस करायचा असतो आणि नंतर मग त्याचे व्ह्यूज प्रोजेक्ट करायचे असतात, फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू. तर त्यासाठी थोडंसं तुम्हाला प्लेनचं इमॅजिनेशन व्हायला पाहिजे. हॉरिझॉन्टल प्लेन आणि व्हर्टिकल प्लेन ज्यावेळेस इंटरसेक्ट झालेलं असतात, थोडंसं इमॅजिनेशन तुमचं इम्प्रूव्ह होण्यासाठी मी हे आपण काढलेलं आहे, लक्षात ठेवा. इथे काय ॲक्युरेट अँगलच असावा असं काही नाहीये, थोडंसं तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आपण हे ड्रॉ केलेलं आहे. ओके सर. हा. नाव दिले सगळ्यांनी, VP, HP, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड, फोर्थ. एव्हरीवन? ओके. Write down first angle projection. First angle projection. Put the heading first angle projection. In that write object is placed in first quadrant. Object is placed in first quadrant. Second point, the object is in between. The object is in between. The object is in between observer and plane of projection. Observer and plane of projection. Plane of projection. That is मग आता हे असं लिहा, काय म्हणतात त्याला, ऑब्झर्वर डॅश ऑब्जेक्ट डॅश प्लेन ऑफ प्रोजेक्शन. Okay, and make a rectangular bracket. Observer, object आणि plane of projection. Next line. In first angle projection method, front view is projected in the vertical plane. Front view is projected on vertical plane. Sir, हा. sentence repeat सांगा. In first angle projection method, front view is projected on vertical plane. One second.
Hello. What you written in first angle position method? Front view is projected on vertical plane and top view is projected in the horizontal plane. Note down. Hello. Noted. Yes, sir. Front view is projected on the vertical plane and top view projected in the horizontal plane. Top view projected in the horizontal plane. Noted. Yes, sir. Okay. Next. Uh, now second angle, third angle, and fourth angle. Okay. So sometime in the campus interview, they may ask the question, what is difference between first angle position method, third angle position method? Okay, at that time you should be able to answer it. What is the exactly difference? Now, after first angle, you can put the heading third angle position method. Third angle projection method. Third angle projection method. Now write down first point in that. Object is placed in the third quadrant. Object is placed in the third quadrant. Object is placed in the third quadrant. Next line. पुढचं पॉइंट काय दिलं आपण फर्स्ट अँगल मध्ये The object is in The between object and plane of projection. observer Yes. and हाँ, write down. In third angle position method, in third angle position method, the plane is between the plane is between object and observer. The plane is in between the plane is in between the object and observer. Object and observer. The plane is in between object and observer. Now write down sequence. That is observer, observer dash plane dash object. Observer, plane and object. Okay. Next line. Here front view is projected in vertical plane. Front view is projected in vertical plane. And top view is projected in a horizontal plane. Top view is projected in the horizontal plane. Top view is projected in the horizontal plane. Okay. Next line.
the representation of views, for first angle and third angle method, is mentioned below. बघा आता मग तुम्ही इथं लिहा असं म्हणा, स्मॉल ए रिप्रेझेंटेशन फॉर फर्स्ट अँगल मेथड, व व्ह्यू रिप्रेझेंटेशन फॉर फर्स्ट अँगल मेथड असं लिहा. व्ह्यू रिप्रेझेंटेशन फॉर फर्स्ट अँगल मेथड. आता काय करणार तुम्ही, आपलं माहित आहे आता ज्यावेळेस मी फर्स्ट अँगल डिस्कस करेल त्यावेळेस ऑब्जेक्टला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ठेवलेला असणार आहे, आणि फ्रंट व्ह्यू व्हर्टिकल प्लेनमध्ये आणि टॉप व्ह्यू हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये. आणि हॉरिझॉन्टल प्लेनला काय करणार तुम्ही, क्लॉकवाईज रोटेट करणार. मग रोटेट केल्यानंतर जे तुम्हाला व्ह्यू प्रेझेंट करायचे, कसं करायचं बघा, ड्रॉ एक्स वाय लाईन, okay, and you can show here. Okay, here is front view, here is top view. Okay, this is VP, this is HP. Okay, represent like this. Completed? Yes, sir. Yes, sir. Okay, now similarly put the small b, view representation for third angle method. View representation for third angle method. Now tell me where front will come, above xy or below xy? Am I audible? माझा आवाज येतोय? बिलो एक्स वाय. Yes, sir. हा, Yes. मग बिलो द एक्स वाय. थर्ड अँगल मध्ये फ्रंट व्ह्यू कुठे काढायचा, एक्स वाय च्या वरती काढायचा का एक्स वाय च्या खाली काढायचा? खाली काढायचं. Front view will be coming below the xy line, because in third angle method we are rotating this horizontal plane clockwise. So here top हॉरिझॉन्टल view will प्लेन be वरती rotated, जाणार. means it will come above and front view will be below. Okay, just I will show the planes.
Now, uh, you can mention here top view, this is front view, this is vertical plane or horizontal plane. Which plane? Hello? Horizontal plane. Horizontal plane. Horizontal plane. Because that horizontal plane is rotating clockwise. So this is vertical plane. Okay. Mention here XY line. बघा बाकीच्या विषयासारखं आपलं इकडे पाठांचं काय करायचं त्यात समजलं की काय करायचं टेक्निक आली ना तुम्हाला परत प्रिपरेशन करायची गरज नाही लक्षात ठेवा वन्स यू अंडरस्टँड हाऊ टू डू इट टेक्निक इफ यू गेट ओके कधी तुम्ही म्हणाल कधी पेपर आम्हाला द्या वी विल सॉल्व अँड विल गेट द एक्सलंट मार्क्स ओवर Yes, sir. Next, note, N-O-T, note, write down next. Note, second angle and fourth angle method. Second angle and fourth angle method is not followed. Second angle and fourth angle method is not followed because the front view and top view get overlaps. The front view and top view get overlaps. The front view and top view get overlaps. Okay. Got it, everyone? Why we are not following second and fourth method? The reason is the views are getting overlapped. Okay. Hence, we are not following second and fourth angle method. Okay. Now, in our syllabus, only we have to follow first angle position method, where front view will come above XY line and top view will come below the XY line. Okay. So we have to follow first angle projection method, not a third angle. But for the information, you must have this third angle also. Shall we proceed next? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. Okay. मला मुलामधला आवाज येत नाही काय मला कळत नाही नॉट in the morning lecture we should have we have a lot of energy to speak. Okay. मुलामध्ये मिहिर वनवे मिहिर बोलत चला बोलल्याशिवाय कसं करणार मला हा keep always whenever you feel something see whenever you will feel something or you want to add good innovative ideas you are open. Okay, you are open to the, put the idea in front of all, no problem, we'll accept it because this is the way of learning. कारण कसं असते मी सगळं सांगून काही तुमच्याकडे खूप आयडिया चांगले असतात ते तुम्ही मांडू शकता. ओके आय एम नॉट सेइंग टू मीर ओनली आय एम सेइंग टू ऑल. Okay, so you have to participate, you response. 1 second.
Okay. Now this is the required discussion for the first angle, third angle, and the whatever the necessary points we have covered now. Okay. बघा जर आता तुम्ही ते 2D मध्ये ज्यावेळेस आपण लिहितो ना फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू, बघा जस्ट सी दॅट फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट. बघा. Okay, let us consider one point, okay, which is placed in the first quadrant. बघा एक पॉइंट घेतला आपण. Okay, let us consider one single point which is placed in the first quadrant. Now we have to observe and get the views, front view and the top view. आता हा A point आहे, लक्षात घ्या. Now we have considered point A which is placed in the first quadrant. आता A first quadrant मध्ये आपण काय केले, प्लेस केलेला आहे. ठीक आहे. Now as you are placing in the first quadrant, now you are observing from the this direction. You can observe. Baga. So front view is coming on the vertical plane. Okay. See, point is marked here. A dash. Point is marked as A dash. That is a front view. Okay. A dash is representing front view. Now look from the top view. So top view is observed on the horizontal plane. Okay. So top view will be without dash A. बघा ज्यावेळेस तुम्ही त्याला ओपन कराल, आलं का? When point is placed in the first quadrant, at that time front view is above the XY line, top view is below the XY line. ते पॉइंट आपण सगळे नोट केले. बघा मग आपण HP प्लेनला रोटेट करायचो. मग रोटेट केल्यानंतर काय झालं, टॉप व्ह्यूचा पॉइंट हा XY च्या खाली आला आणि फ्रंट व्ह्यूचा पॉइंट हा अबोव द XY आलेला आहे. बघा. आर यू क्लिअर दिस फर्स्ट? येस सर. पॉइंट इज फर्स्ट क्वाड्रंट. ज्यावेळेस पहिला तुम्ही पॉइंटला जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये प्लेस केला आणि ऑब्झर्व केलं तर असं समजून झालं की ह्या पॉइंट मध्ये नथिंग बट ऑब्जेक्ट आहे, लक्षात ठेवा. सो युअर ऑब्झर्वर इज हिअर. बघा ऑब्झर्वरचा ॲरो बघा. ऑब्झर्वर, ऑब्जेक्ट आणि प्लेन ऑफ प्रोजेक्शन. ओके. ज्यावेळेस मला फ्रंट व्ह्यू काढायचं त्यावेळेस त्याचे प्रोजेक्शन्स कुठे येणार आहेत, व्हर्टिकल प्लेनवरती येणार आहेत. ज्यावेळेस मला टॉप व्ह्यू काढायचं त्यावेळेस प्रोजेक्शन कुठे येणार आहेत, हॉरिझॉन्टल प्लेनवरती येणार आहेत. आणि त्यानंतर काय केलं मी, हॉरिझॉन्टल प्लेनला रोटेट केलं आणि रोटेट केल्यानंतर मला काय मिळाला, जो काय व्ह्यू आहे टॉप व्ह्यू तो इथं तुम्हाला दाखवणार रिप्रेझेंटेशन मध्ये. सो XY लाईन, फ्रंट व्ह्यू इज A dash, XY line, below the XY line, top view, that is point A, small a. Is it clear at all? हा पॉइंट काय आला का? Yes, sir. Okay. Yes, sir. Put the heading, position of points. You can give the heading, position of points. Position of points. मग त्याच्यामध्ये नंबर 1 म्हणा. पॉइंट A is
point A is above the HP and in front of VP. Sorry, असं म्हणा. Sorry. Point A is in first quadrant. Point A is placed in first quadrant. Point A is placed in the first quadrant. That is above the HP. Above the HP. बरोबर आहे का? HP च्या वरती आहे का? Hello. Yes. Yes, sir. Yes, sir. Above the HP and in front of VP. Above the HP and in front of VP. Above the HP and in front of VP. ओके, बघा आता पॉइंट ए तुम्हाला दिसतोय बघा. HP पासून काही अंतरावरती वरती दिसतोय आणि VP पासून पुढे दिसतोय की नाही. Can you see on the PPT? Yes, sir. Yes, sir. HP च्या वर फर्स्ट क्वार्टर मध्येच पॉइंटला प्लेस केलेला आहे, पण कसा प्लेस केलेला आहे? HP पासून काही अंतरावरती वरती आहे अबोव HP आणि VP पासून पुढे काही अंतरावरती आहे. ओके, आता असं लोकेट करून तुम्हाला काय करायचं, त्याचे व्ह्यू काढायचे, फ्रंट व्ह्यू काढायचा आणि त्याचा टॉप व्ह्यू काढायचा. गेटिंग माय पॉइंट. मग आता काय लिहिलं तुम्ही स्टेटमेंट? पॉइंट ए इज in first quadrant, that is above the HP and in front of VP. Above the HP and in front of VP. Above the HP and in front of VP. मग आता हे लोक दाखवायचे आहे, याच्यात रफली काढा तुम्ही. यू कॅन ड्रॉ रफली किंवा पेन्सिल स्केल वापरा, हे दाखवा. यू कॅन टेक डाऊन दिस, हे ड्रॉ करून घ्या. Over? Is it over? Wait, sir. Wait, sir. Okay. Over. Okay. तर तुम्हाला मी एक आता एक्सरसाइज देतो. यू टेक डाऊन. टेक डाऊन एक्सरसाइज. पॉइंट ए इज, तू असं म्हणा, ड्रॉ फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू. ड्रॉ फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू. Draw front view and top view of point B. Draw front view and top view of point B, which is 20 mm above the HP. 20 mm above the HP. 20 mm above the HP and 30 mm in front of VP. And 30 mm in front of VP. 30 in front of VP. ओके, जो पॉइंट बी कन्सिडर केलेला आहे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्येच ठेवलेला आहे. HP पासून 20 आहे वरती आणि VP पासून 30 mm पुढे आहे. तर त्याचे व्ह्यू काढायचे. मग अंतर तुम्हाला दाखवताना ते दाखवावं लागेल, किती वरती ड्रॉ करायचं आणि किती खाली करायचं. जस्ट ट्राय इट. लेट अस सी टुमॉरो हाऊ यू आर ड्रॉन. Okay, so we'll stop here for the today. Give the attendance. Roll number 1, 2, Present, sir. 3, Present, sir. 4, Present, sir. 5. Roll number 5, 6, 5 present.
Okay. 6, Present, sir. 7, Present, sir. 8, Present, sir. 9, Present, sir. 10, 11, Present, sir. 12, Present, sir. 13, Present, sir. 14, Present, sir. 15, 15, 16, Present, sir. 17, Present, sir. 18, प्रेझेंट सर. 18, प्रेझेंट. 19, Present, sir. 20, येस सर. 21, Present, sir. 22, 22, 23, roll number 23, 24, 24 present, sir. 25, येस सर. 26, Yes, sir. 27, Present, sir. 28, Present, sir. 29, 30, Present, sir. 31, येस 31, सर. 32, येस सर. 33, 32. 32 present noted, 33, Yes, sir. 34, Present, sir. 35, Present, sir. 36, Present, sir. 37, Present, sir. 38, 38, 39, roll number 39, 40, Present, sir. 41, Present, sir. 42, Present, sir. 43, Present, sir. 44, Present, sir. 45, 45, 46, Present, sir. 47, Present, sir. 48, 49, Present, sir. 50, Yes, sir. 51, प्रेझेंट सर. 52, 52, roll number 52, 53, 54, Present, sir. 55, 55, 56, प्रेझेंट सर. 57, Present, sir. 58, प्रेझेंट सर. 59, 59, roll number 60, Yes, sir. 61, Yes, sir. 62, Present, sir. 63, येस सर. 64, प्रेझेंट सर. 65, प्रेझेंट सर. 66. Present, sir. ओके, जे आता अबसेंट आहे त्यांचे रोल नंबर्स मी आता वाचतो, लक्ष द्या. 15, 22, 29, Sir, 22 present. 29 present. 29 प्रेझेंट, Sir, 22 present. 38. हॅलो, मी अबसेंट रोल नंबर्स एकदा वाचतो वन्स अगेन. रोल नंबर 15, 22, 38. Sir, हा, hello. 22 present. 22 प्रेझेंट. ओके, 38, 39, 45, 52, 53, 55, 59. These students are absent. ओके, Hello, sir. हा बोला. हॅलो, हॅलो. Hello, 45 present. 45 प्रेझेंट, ठीक आहे. Okay, we'll conclude the meeting here. Thank you one and all.